सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आणि छान असे कुरिअर मला तिसऱ्या गुरुवारी आले होते ताईंकडून. खूप सुंदर हे जे कुरिअर मी उघडलं ना, इतका छान असा सुगंध आला होता आणि मी थोडीशी शॉक पण झाली, की कसं काय, म्हणजे कोणी हे दिवे पाठवले, काय? मला कळेना, कारण ताईंचं आणि माझं बोलून जे झालं होतं ना, ते बरेच दिवस झाले होते, म्हणून मला समजलं नाही. पण जेव्हा बॉक्स उघडला ना, तेव्हा मला कळलं, अरे हां, अशा-अशा ताईंशी आपलं बोलणं झालं होतं. तर ह्या ताई ज्या आहेत ना, हे स्वामीमय वाती म्हणून त्यांचा घरगुती एक छोटासा असा बिझनेस त्यांनी स्टार्ट केला आहे. ताई अतिशय मेहनती आहे. छोट्याशा बाळाला सांभाळून ते हा आपला बिझनेस करतायत आणि त्यांच्या ह्या छोट्याशा बिझनेसला माझाही थोडासा हातभार लागावा म्हणून हा छोटासा प्रयत्न. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट्स होत्या, की "ताई, तुम्ही हे जे तुपाचे दिवे पूजेत वापरले ते कुठून घेतले?" तर ह्या मुंबईत राहतात. ताईंचं नाव पूनम असं आहे. तर ह्या घरगुती शुद्ध तुपाचे असे दिवे बनवता. आपण जे मार्केटमध्ये वगैरे घेतो ना ताईंनो, त्याच्यामध्ये वॅक्स जास्त यूज केलेला असतो. हे जे दिवे आहे ना, यामध्ये ना जेव्हा तुम्ही ऑर्डर करणार ना, तेव्हा स्वतःच कळेल, की किती प्रमाणामध्ये तूप आहे याच्यामध्ये आणि किती शुद्ध आहे. आणि ताईंनी याच्यामध्ये जे आहे ना, इतका सुंदर सुगंध वापरला आहे, त्यामुळे इतकं छान असा फ्रेग्रन्स येतो ना, जेव्हा आपण दिवे प्रज्वलित करतो ना, तेव्हा खूप सुंदर. तर याच्यामध्ये ना ताईंनी मला 3 प्रकारचे दिवे पाठवले. एक अतिशय छोटी साईज पाठवली, त्यापेक्षा मोठी, आणि नंतर पंतीतले दिवे. तर ह्या ज्या छोट्या वाती आहे ना, ह्या रोज तुम्ही एक-एक लावू शकता संध्याकाळचं. खूप छान आहे. तुळशीजवळ लावलेलंही खूप शुभ असतं. गुरुवारी, शुक्रवारी आणि मंगळवारी हे दिवे जर तुम्ही महालक्ष्मीला किंवा तुमच्या कुलदेवतेला किंवा तुळशीजवळ किंवा उंबरठ्याच्या बाहेर जर लावलं ना, तर खूप पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं आणि तुपाची जी शुद्धता आहे ना, त्यामुळे आहे ना, घरातलं वातावरण अतिशय सकारात्मक होतं. म्हणून तुपाचे दिवे लावणं खूप शुभ मानलं जातं. तर ताईंकडे फक्त तुपाचे दिवे नाही, तर कस्टमाइज करून सुद्धा दिवे भेटतात. आता तुम्ही खूप गोष्टी कस्टमाइज ऐकल्या असेल, पण आता तुपाचे दिवेसुद्धा कस्टमाइज करून भेटतात. ते कसे? तर महालक्ष्मीला प्रिय असणारं जे कमळ आहे, गुलाब आहे, जे सुगंध देवीला आवडतात, तसे कस्टमाइज केलेले गुलाबांच्या पाकळ्यांपासून तुपाचा दिवा, त्यानंतर देवीला प्रिय असणारी इलायची, दालचिनी, लवंग यापासून, कमळकट्ट्याच्या ज्या बिया असतात त्यापासून बनवलेला दिवासुद्धा ताईंकडे भेटतो. ताईंकडे एवढ्या सगळ्या दिव्यांची व्हरायटी आहे ना, तुम्हाला कुठेच आणि कुठल्याच मार्केटमध्ये भेटणार नाही. तर ज्या कुठल्या ताईंना दिवे कस्टमाइज करून पाहिजे, तुम्हाला स्वतःला दिव्यामध्ये जसं बघा, ज्या ताई जॉबला जातात त्यांना एवढं पॉसिबल नाही आहे, की 5 लवंग घेतल्या, 5 दालचिनी घेतल्या, 5 इलायची घेतल्या, 5 कमळकट्ट्याच्या ज्या बिया असतात त्या घेतल्या आणि त्यात तूप घालून तो दिवा प्रज्वलित करणं. तर अशा वेळी आहे ना, ह्या ताईंकडून तुम्ही असा दिवा कस्टमाइज करून घेऊ शकतात. मार्केट प्राईसपेक्षा खूप रिझनेबल यांच्याकडे प्राईज आहे. आणि विचार करा, एखादी स्त्री एक घरातून आपला छोटासा बिझनेस म्हणजे करण्याचा प्रयत्न करते आहे. आपण दुकानातून तर घेतोच, पण जर त्यांना आपण सपोर्ट केला, तर त्यांचे आशीर्वाद आपल्याला देखील खूप लाभणार आहे. आणि कोणीतरी प्रयत्न करतंय, तर आपलंही काम आहे, की आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. तर ताईंकडे आहे ना, स्वामींसाठी सुद्धा स्पेशल दिवा आहे. तो आहे चाफ्याचा दिवा. खूप सुंदर चाफ्याचा असा सुगंध येतो. त्यानंतर गुलाबाचा दिवा जो आहे ना, तो पण अतिशय, म्हणजे त्या ज्या रिअल, आता इथे बघा ह्या समोर पाकळ्या दिसताना, तशा दिव्यामध्ये तुम्हाला अक्षरशः दिसतील. इतके सुंदर सुंदर दिवे. मी नंतर पुढे जेव्हा कधी ते दिवे वापरणार आहे, दिव्याची सेवा काय असते, ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. तर ज्या कुठल्या ताईंचे प्रश्न होते, की ताई तुम्ही तुपाचे दिवे कुठून घेतले, तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या शेवटीसुद्धा मी देणार आहे. बाहेर जी काही प्राईज आहे त्यापेक्षा ताईंची प्राईज खूप कमी आहे. तर ज्या काही ताईंना तुपाचे दिवे हवे आहे, बघा आता मकर संक्रांती येते, आपण खूप गोष्टी देतो, त्यापेक्षा जर हे दिवे जर दिले ना ताईंना, खूप बरं वाटेल. श्री स्वामी समर्थ.